मर्डर इन कोर्टरूम नावाची डॉक्यू सिरीज नेटफ्लिक्सवर आली आहे। लेखक व दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांनी कोणतीही एक बाजू न मांडता वास्तविक अक्कू यादवच्या प्रकरणात काय झालं होतं ते सांगण्याचा प्रयत्न केलाय। 3 भागांचीच असणारी ही सिरीज पाहिल्यानंतर अनेक प्रश्न डोक्यात येतात। अक्कू यादवची केस त्यावेळी संपूर्ण भारतात चर्चेत आली होती। या केसवरून राजकारणी लोकांनी पोळ्या देखील भाजून घेतल्या होत्या। पोलिसांच्या कार्यक्षमतेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं होतं। नमस्कार, DSD वर्ल्डमध्ये आपलं स्वागत आहे। अक्कू यादव उर्फ भरत कालीचरण हा नागपूरच्या कस्तुरबा नगरमधला एक गुंड। झोपडपट्टी दादा जसे असतात तसाच हा दादा, पण फक्त लूटमार किंवा मारामारी इतक्या पुरता तो मर्यादित नव्हता, तर खून आणि बलात्कार प्रकरणात देखील तो आरोपी होता। पण त्याच्यावरचे आरोप कधी सिद्ध व्हायचे नाहीत। काही दिवस जेलमध्ये काढल्यानंतर तो बाहेर पडायचा। या आरोपीचा खून 100हून अधिक कस्तुरबा नगरमध्ये राहणाऱ्या महिलांनी थेट कोर्टामध्ये घुसून केला होता। इतक्या क्रूर पद्धतीने हा खून करण्यात आला होता की या हल्ल्यात अक्कू यादवचं लिंग देखील कापून टाकण्यात आलं होतं। सुमारे 10-15 मिनिटे हा हल्ल्याचा प्रकार झाला होता। यामध्ये अक्कूच्या शरीराची अक्षरशः चाळण करण्यात आली होती। ही सगळा घटना घडली ती नागपूरच्या न्यायालयात। त्यातही असा हल्ला करणाऱ्या, खून करणाऱ्या सर्वसामान्य घरातल्या महिला होत्या। त्यामुळे जुन्या हिंदी सिनेमांप्रमाणे हा बदला, प्रतिकार व एखाद्या विलनचा अंत म्हणून या प्रकरणाकडे पाहिलं गेलं। अक्कू यादव हा मूळचा उत्तर भारतीय, पण कस्तुरबा नगर ही मराठी व इतर भाषिकांची संमिश्र वस्ती, अधिक करून दलित समाजाची वस्ती म्हणून कस्तुरबा नगर ओळखलं जातं। इथेच लहानाचा मोठा झाला तो भरत कालीचरण उर्फ अक्कू यादव। अक्कू यादव हा सुरुवातीला एक फुटकळ गुंड होता। 8 ते 10 जणांची गँग करून किरकोळ पैशांवर डल्ला मारणे, दिवसभर पत्ते कुटत बसणं, व्यसन करणं असली कामे तो करायचा। पण हळूहळू त्याची गँग मोठी होऊ लागली। अंगात जोर असणारा अक्कू महिलांना शिवीगाळ करू लागला, त्यांच्यावर वाईट नजर ठेवू लागला। या काळात त्याला नडणारी महिला होती उषा। उषा ही कस्तुरबा नगरमध्ये दारू विक्रीचा व्यवसाय करायची। एक वेळ अशी आली की अक्कूचा मर्डर करण्याचा अयशस्वी प्रयत्न करण्यात आला। यावेळी एका मित्राने स्वतःचे रक्त देऊन अक्कूचा जीव वाचवला होता। हा प्रयत्न उषाच्या माध्यमातून झाल्याचं बोललं गेलं, पण किरकोळ वादातून अक्कूने आपल्याच मित्राचा खून केला। त्यानंतर काही महिने आत राहिलेला अक्कू बाहेर आला व त्याने उषाचा अत्यंत निर्घृणपणे खून केला। असं सांगतात की त्याने उषाचे प्रत्येक अवयव वेगळा केला होता। त्यानंतर कस्तुरबा नगरमध्ये अक्कूची मोठी दहशत झाली। अक्कू व त्याची गँग वाटेल त्या घरात जाई व तिथल्या महिलांवर बलात्कार करत। अनेकदा भीतीने केस होत नसे, झालं गेलं विसरून भीतीपोटी महिला शांत बसत। नवरा नांदवणार नाही म्हणून अतिप्रसंग घडून ही अनेक महिला शांत बसत। यामागे अजून एक गोष्ट सांगितली गेली ती म्हणजे अत्याचार झालेल्या अनेक महिला या दलित समाजातून येणाऱ्या होत्या, तर अक्कू व त्याची गँग ही उच्चवर्णीय होती। त्यामुळे या घटनेला जातीय किनार असल्याचं देखील बोललं गेलं। 13 ऑगस्ट 2004च्या काही दिवसांपूर्वी अक्कू यादव विरोधात पहिल्यांदा कस्तुरबा नगरमधील महिला एक झाल्या। झालेलं असं की तरुणी तिच्यावर झालेल्या अत्याचाराविरोधात अक्कू यादववर पोलीस केस करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये गेली होती, मात्र पोलिसांनी तिची दखल घेतली नाही। ही माहिती अक्कू यादवला समजल्यानंतर तो युवतीच्या घरी आपल्या गँगसह पोहोचला। बाहेर ॲसिडची बाटली घेऊन धमकी देऊ लागला। आता अक्कू अजून एक खून करणार याचा अंदाज कस्तुरबा नगरच्या लोकांना आला, पण यावेळी शांत न बसता सर्व कस्तुरबा नगरच्या महिला व पुरुष एक झाले। हे पाहून अक्कूने पळ काढला। काही दिवसात तो पोलिसांना शरण गेला। कोर्टात नेहमीप्रमाणे त्याला जामीन मिळणार याची कुणकुण कस्तुरबा नगरमधील महिलांना लागली होती। त्यामुळेच अनेक महिला साध्या वेशात, हातात हत्यारे घेऊन कोर्टात तळ ठोकून होत्या। अक्कू आल्यानंतर एका महिलेकडे पाहून अक्कूने तिला शिवीगाळ केली। शिवीगाळ करण्याचं निमित्त होताच सर्व महिला अक्कूच्या दिशेने धावून गेल्या। पोलिसांनी त्याला सुरक्षित हलवण्याचा प्रयत्न केला, पण तो फोल ठरला। यानंतर सुमारे 15 ते 20 मिनिट अक्कूला मारहाण चालू होती। यात अक्कूचं लिंग देखील काढण्यात आलं। इतक्या भीषण पद्धतीने हा खून करण्यात आला। पोलिसांनी कस्तुरबा नगरमधील महिलांना अटक केली। एकूण 22 आरोपी करण्यात आले। प्रकरणाने राजकीय रंग घेतला। सुमारे 10 वर्ष ही केस चालली व पुराव्याअभावी अखेर सर्वांची निर्दोष मुक्तता करण्यात आली। याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा।
तेव्हा पुन्हा भेटू पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.